डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम युगपुरुष. दूरदर्शन चित्रवाहिनीवरील आमच्या लाखो दर्शकांना माझा साष्टांग नमस्कार. बंधू आणि भगिनीनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं लोकगायक उदेश उमप आणि सहकारी यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. जाऊया भीमगीतांच्या या कार्यक्रमाकडे. या पृथ्वी तलावर 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. साऱ्या सृष्टीवर लख प्रकाश पडला, दुःख मुक्तीचा मार्ग मिळाला. खऱ्या अर्थानं मानवाच्या आयुष्यामध्ये दुःखाची निर्मिती होते आणि ते दुःख नष्ट सुद्धा करता येतं, याचा विचार तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला आणि साऱ्या जगाला एकच संदेश दिला, अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. कल्याणाचा मार्ग मिळाला, मानवतेचा मार्ग मिळाला आणि म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी हे प्रथम नमन. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. तथागताची तत्त्वप्रणाली, आचरण्याची मुभा मिळाली. तथागताची तत्त्वप्रणाली, आचरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली, जीवनानंदे आज बहरली. वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा.
करू बुद्धमय उभ्या धरेला वेद मनीचा नेत इरेला करू बुद्धमय उभ्या धरेला वेद मनीचा नेत इरेला रम्य चंद्रमा आज उदेला रम्य चंद्रमा आज उदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शुद्ध शिलाच लेऊन लेण बुद्धं शरणं गाऊ गाण शुद्ध शिलाच लेऊन लेण बुद्धं शरणं गाऊ गाण करूया पावन आपुले जीवन करूया पावन आपुले जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा जाऊन या आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अग्निदिव्यातून मार्ग काढून या मानवाच्या कल्याणासाठी एक विचार दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा एक क्रांतिकारक विचार देऊन या मानवाला खऱ्या अर्थानं एका यशस्वी आणि कल्याणाच्या मार्गावरती आणलं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं या गाण्यातून आमचे गीतकार, आमचे गायक सादर करतायत. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 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 एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्म
कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखड बंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड. जखड बंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तुझे वृक्ष तैसाच होता समाज, हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज. तुझे वृक्ष तैसाच होता समाज, हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज. अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल कवडी मोल जिणे वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. काल कवडी मोल जिणे वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम युगपुरुष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांच्या सत्काराचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक त्यांना भेट दिलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावरती एक परिणाम झाला आणि ते बुद्धाकडे वळाले. त्याच माध्यमातून साऱ्या जगाला पुन्हा क्रांती निर्माण झाली आणि बुद्धांचा विचार पुन्हा या भारत देशामध्ये आला. राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, गणितशास्त्र, त्याचबरोबर कायदाशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास बसून आपल्या कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्ता मिळवली आणि म्हणूनच त्यांनी खऱ्या अर्थानं एकूण 32 डिग्र्या संपादित केलेल्या आहेत. आणि असा हा महामानव, त्यांचे विचार आमच्या या देशातल्या तमाम भारतीयांना प्रेरणादायी ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पंचशील हे ग्रहण करायला सांगितलं. या पंचशिलाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपल्या मानवाचं कल्याण आहे हे ज्या वेळेला सिद्ध झालं तेव्हा खऱ्या अर्थानं मानवानी आणि आमच्या या बांधवांनी बौद्ध धम्माच्या मार्गावरती आपलं जीवनक्रम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हा धम्माचा रथ इथंपर्यंत आणलेला आहे. बांधवानो, हा धम्माचा रथ तिथं थांबला तरी चालेल पण माग कधीच नेऊ नका, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि खऱ्या अर्थानं या पृथ्वी तलावरच्या सगळ्या मानव जातीच्या कल्याणासाठी संविधान अर्पण केलं. असा होता तो भीमराव माझा, असा होता तो भीमराव माझा, असा होता तो भीमराव माझा.
भारताचा, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ. जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ. प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ. उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची. पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची. सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची. बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. ग्रंथात ग्रंथ रूपे राही अमर तो आज. ग्रंथात ग्रंथ रूपे राही अमर तो आज. विष्णू कधी न लोपे प्रगल्भ भीमराज. गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा. होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये केळुस्कर गुरुजी, पेंडशे गुरुजी, आंबेडकर गुरुजी हे गुरु त्यांना लाभले. कारण त्या गुरूंचा तो लाडका विद्यार्थी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयांच्या विद्या संपादन करून समाजासमोर आणि या देशासमोर नाही तर या जगासमोर चांगला आदर्श निर्माण केला. आणि म्हणून आपल्या बांधवांना सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. हा जेव्हा संदेश बांधवांच्या पर्यंत जातो तेव्हा त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य निर्माण होतं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या दिशेनं हे बांधव जातात. आणि तेव्हा या गाण्याच्या माध्यमातून आमचे गीतकार, गायक आणि आमचे कलावंत सांगतात, हे खरंच आहे खरं. हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. नाव हे गाजतय हो जगभर. हे खरंच आहे खरं. हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. नाव हे गाजतय हो जगभर.
सारा समाज सांभाळिला, महाविरोध कवटाळिला, सारा समाज सांभाळिला, कोटी कोटीचा उद्धार केला, हो शिरी बांधिला मानाचा शेला, शिरी बांधिला मानाचा शेला, शिरी बांधिला मानाचा शेला. अंधरुढीला गुलामगिरीला, अंधरुढीला गुलामगिरीला लावली कातर, लावली कातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. जाती भेदाच्या तोडिल्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा. जाती भेदाच्या तोडिल्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा. आम्हा बांधून ठेवलाय खोपा, हो बौद्ध धर्माचा टांगलाय सोपा. बौद्ध धर्माचा टांगलाय सोपा, बौद्ध धर्माचा टांगलाय सोपा. जाणून महती सुखान जगती, जाणून महती सुखान जगती. दलितांची लेकर, दलितांची लेकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. भारताला जी होती हवी, अशी लिहिली घटना नवी. भारताला जी होती हवी, अशी लिहिली घटना नवी. नवज्ञानाचा होता रवी, हो काय वर्णावी ही थोरवी. काय वर्णावी ही थोरवी, काय वर्णावी ही थोरवी. जोवर धरती हरेंद्र कीर्ती, जोवर धरती हरेंद्र कीर्ती. राहील अजरामर, राहील अजरामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम युगपुरुष. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती अनेक कलावंतांनी, अनेक लोककलाकारांनी गाणी गायलेली आहेत, गाणी लिहिलेली आहेत. त्यामध्ये शाहीर विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक, प्रल्हादजी शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे अशा अनेक दिग्गज कलाकारांची आपल्याला नावं घेता येतील. आणि या गाण्यांच्यामुळं समाजामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण झाली. एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल या कलावंतांच्या मनामध्ये किती आस्था आणि किती प्रेम आणि आदर आहे हे दिसून येते. एकदा एका कार्यक्रमामध्ये विठ्ठल उमपजी म्हणतात की मला या 4 ओळी इथं गाण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. ऐकूया त्या 4 ओळी. भीमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुण असा भारी, जागा केला जग जेठी गा.
झाला उजेड हातोर न त्याला तो कड आभाळ दुबळ्याला आलं बळ घुंगराची वाजे काठी गा जलमला भीम बाळे जलमला भीम बाळ भीम बाळ जलमला भीम बाळ भीमाईच्या पोटी गा भीमाईच्या पोटी गा भीमाईच्या पोटी गा. पायलट मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची कलावंतांच्या मनामध्ये असणारी आस्था आपणाला दिसून येते. याचा एक प्रसंग आपणाला सांगायचा वाटतो. 26 नोव्हेंबर 2010चा प्रसंग. नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर शाहीर विठ्ठल उमपजी यांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम चालू असताना बुद्ध, धम्म आणि संघ यांना विठ्ठल उमपजी शरण गेले आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या बद्दल असणारी आस्था त्यांच्यातून दिसून आली. पण तिथंच त्यांचा तो अंत झाला. त्यांची इच्छा होती की माझा हा जो काही देह आहे तर तो चैत्यभूमीवरती जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अग्नी दिला तिथं माझा देह, तिथं मला अग्नी द्या, अशी विठ्ठल उमप दादांची इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेनुसारच विक्रोळीला ते राहतात. विक्रोळीला ते प्रेत न नेता ते डायरेक्ट त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातेवाईकांनी मुंबईमधल्या दादर येथील चैत्यभूमीवर ते प्रेत आणलं आणि त्यांच्या इच्छेनुसार विठ्ठल उमपजी यांना अग्नी देण्यात आला. याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असणारी आत्मीयता दिसून येते आणि म्हणूनच त्या गाण्याबद्दल शाहीर विठ्ठल उमपजी म्हणतात. या बाळांनो अखेरची, या बाळांनो अखेरची माझी आज्ञा पाळा. भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. हो तिथे मलाही जाळा. भीमाचे गुण गात राहिली माझी बोबड वाणी. भीमाचे गुण गात राहिली माझी बोबड वाणी. दाही दिशेला धम्मासाठी घुमली माझी गाणी. त्या गीतांची शब्द फुलेती, त्या गीतांची शब्द फुलेती चैत्य
भूमीवर उधळा भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा ओ भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. या देहाची राख ही माझी पावन धुळीत पडू द्या. या देहाची राख ही माझी पावन धुळीत पडू द्या. या दासाच्या राखेला त्या तिथला निवास घडू द्या. त्या राखेतून गाणी भीमाची, त्या राखेतून गाणी भीमाची गाईल माझा गळा. भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. प्रिय लाडक्या रसिका आता नाही परतून येणे. प्रिय लाडक्या रसिका आता नाही परतून येणे. सागर काठी जीव गुंतला आले तातडी जाणे. आईच्या भेटीस निघाला, आईच्या भेटीस निघाला तिचा लेक हा खुळा. भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. हो भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम युगपुरुष. नमस्कार, मी डॉक्टर आनंद हबळे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर आपलं स्वागत आहे. आज भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं प्रमुख पाहुण्या म्हणून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे, की ज्यांना भारत सरकारनं नारी शक्ती आणि पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे, अशा या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अर्थातच समाजसेविका, उद्योजिका
अशा अनेक कार्यातून ज्यांची ख्याती आहे त्या आदरणीय डॉक्टर कल्पना सरोज मॅडम या ठिकाणी तो उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना कसे प्रेरित होत गेलेले आहेत, त्यांची प्रगती कशी झालेली आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि तुमच्या आयुष्यातला तो क्षण कोणता, टर्निंग पॉईंट कोणता? ॲक्च्युअली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं खऱ्या अर्थाने दैवत म्हटलं तरीही चालेल. कारण जे काही मी घडले, जे काही मी आज आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळेच आहे. कारण तसं बघायला गेलं तर माझ्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, अगदी शून्यही नव्हतं. मी एक साध्यासुध्या पोलीस हवालदाराची मुलगी. त्यावेळच्या काळामध्ये कसं होतं की डॉक्टर म्हणजे मुलींना शिकवायचं नाही, लवकरात लवकर लग्न करा आणि मुलींना सासरी पाठवून द्या, असं सगळं काहीतरी वातावरण होतं त्यावेळेला. तर माझे बाबा मात्र होते की नाही ठीक आहे, मॅट्रिकपर्यंत मुलीला शिकू दे. पण माझे घरची लोक नाही शिकून करणार काय. आणि त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी माझं लग्न केलं. लग्नही सक्सेस नाही झालं. त्याच्यामुळे माझे बाबा क्रांतिकारी विचाराचे होते. ते मला परत घेऊन आले आणि घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बेटा तू शिक, जे झालं ते विसरून जा, एक वाईट स्वप्न म्हणून, आणि मी तुला शिकवेल आणि तुझे स्वप्न पूर्ण करेल. परंतु त्यावेळेची जी वस्तुस्थिती होती समाजाची, ते लोकांना नाही पटलं की एक मुलगी लग्न करून गेल्यानंतर ती सासरीच राहिली पाहिजे. मग जेही काय तिच्या नशिबानी असेल ते तिने सहन करायचं, पण तिने माहेरी येऊ नये हा त्यावेळेचा सगळ्यांचाच अशी मानसिकता होती. आणि त्यातल्या त्यात माझ्याच घरची लोक, म्हणजे माझे मामा असतील, आत्या असतील, काका असतील, हे सगळीच लोक माझ्या बाबांना आणि आईला टॉर्चर करायला सुरुवात केली त्यांनी. आणि मग माझ्या मनावर परिणाम झाला की मला तिथे जे भोगायचे होते ते होतच होतं, पण इथे आल्यावर पण माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे भोगावं लागतं. तर शेवटी मी जगून करते काय, म्हणजे माझ्या जीवनाचा तर काही अर्थ नाहीच आहे मुळात. नाही माझं शिक्षण पूर्ण झालं, मला शिकायचं होतं खूप काही, पण नाही माझं शिक्षण पूर्ण झालं. ठीक आहे, लग्न केलं, संसार तरी करेल, संसारही करू शकले नाही, म्हणजे मग माझ्या जीवनाचा अर्थ काय. म्हणून मी माझं हे जीवनच संपवलं पाहिजे असे विचार माझ्या डोक्यात यायला लागले. आणि मी पॉयझन पिलं आणि त्यातूनही म्हणजे एक नाही 3-3 बाटल्या पिल्या की वाचलीच नाही पाहिजे म्हणून. पण माझ्या बाबांनी पूर्ण प्रयत्न केले आणि मला वाचवलं. पण वाचवल्यानंतर पण झालं असं की लोक जे मला बघायला यायला लागले, शेजारचे पाजारचे म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, तर त्यांचा एकच सूर होता की हे पोरी तू काय केलं, तू जर मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं की महादेवच्या पोरीने नक्कीच असं काहीतरी केलं ज्याच्यामुळे ही मेली. तर हे जे त्यांचे शब्द होते ते अगदी काळजापर्यंत माझ्या गेले की मला जे दुःख आहे त्याची यांना जाण नाही. तर अशा पद्धतीने माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की कुणाला जाण नाही आहे, मी मेली काय आणि जगली काय, है ना. म्हणजे मला माझं जीवन स्वतःच बघावं लागेल की मला नेमकं काय करायचं आहे ते. आणि तेव्हा मग मी असं ठरवलं की आजपासून मरणाचा हा कधीच विचार आपण करायचा नाही आहे, कारण लोकांना त्याची काही हे नाही आहे, मेली काय आणि जगली काय, ठीक आहे. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही चरित्र मी वाचायला घेतले आणि मला जेव्हा ते कळलं बाबासाहेबांचं जे संविधान आम्ही थोडक्यात वाचण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये जे स्वतंत्रता, समानता, न्याय आणि बंधुता हे जे सगळं आपण बघितलं, त्यांचे जे विचार बघितले आणि त्यांचा जो संघर्ष बघितला, तो मला नाही वाटत की जगातल्या कोण्या माणसाने एवढा संघर्ष सहन केला असेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी, देशासाठी स्वतःला वाहून देतात, एवढा संघर्ष करतात, तर मग आपण तर काहीच नाही आहोत. आणि आता आपल्याला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, फक्त चालायचं आहे. त्यांच्या वेळेला मार्ग पण नव्हता, त्यांनी स्वतः शोधले सगळे मार्ग. आपल्याला तसं आहे का? नाही. आपल्याला मार्ग बाबासाहेबांनी दाखवलेले आहे, फक्त त्याच्यावर चालायचं आहे आणि आपलं जीवन घडवायचं आहे. आणि हे विचार माझ्या मनात रुजले आणि मग म्हणून मी आज ह्या स्टेपला जी आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या विचारामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली एखादी आदर्श अशी महिला जेव्हा उच्च पदावरती जाते आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटते मॅडम की तुम्ही बोलता बोलता सांगितलं की लहान वयातच तुमचं लग्न झालेलं आहे, पण आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन अनेक मुली, अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बाजी मारताना दिसत आहेत. पण एका बाजूला महिलांची शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती होते, पण एका बाजूला काही पालक मुलगी ज्यावेळेला 10वीपर्यंत शिकते किंवा 12वीपर्यंत शिकते
एवढं शिक्षण झालं की त्या लगेच त्यांचं शिक्षण थांबवतात आणि त्यांचं लग्न करून टाकतात. पण याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ॲक्च्युअल मला जर विचारलं तर मला असं वाटतं, ठीक आहे, की आजकालची जी वस्तुस्थिती आहे, आजकालची जी परिस्थिती आहे, त्यावेळेचा काळ तो वेगळा होताच होता, ठीक आहे. पण आज पण हे जे सगळं चाललेलं आहे, अगदी 2 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगी, ह्यांच्यावर जे बलात्कार, अत्याचार जे काही होतात, ठीक आहे, आणि मग ते झाल्यानंतर मग आपण बाहेर येतो आणि म्हणतो ह्या मुलाला फाशी झालीच पाहिजे, ह्याला ती शिक्षा झालीच पाहिजे, आणि आंदोलनं आणि वगैरे वगैरे. परंतु समाजात लागलेली ही कीड ही कुठेतरी थांबली पाहिजे ना. तर त्या काळामध्ये जेव्हा अगदी माझ्या आईचं जरी म्हटलं तरी 9 वर्षामध्ये लग्न झालेलं होतं, आणि त्या काळामध्ये अगदी लहानपणामध्ये लग्न होतं तसं, बरोबर आहे. तर लहानपणात लग्न होण्याचं 2 कारणं होते. एक थोडं वाईटही असेल पण एक चांगलंही कारण होतं. कारण असं होतं की जर मुलगी लहानपणीच त्या सासरी गेली तर त्या सासरीच ती त्या नवऱ्या मुलाबरोबर खेळणार, घरच्या लोकांबरोबर त्यांच्यामध्ये मिसळणार, आणि ते जे वातावरण आहे तर ते आजचे जे घटस्फोट आणि हे सगळे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ना, तर मला असं वाटते की ते त्यावेळेला एक वातावरण त्या मुलीला तसं मिळत होतं. आणि आज आणि घरच्या लोकांनी जर ठरवलं की तिला शिकवायचं आहे तर ते शिकू शकतात ना, काहीच हरकत नाही शिकवायला. पण ती मानसिकता तशी असली पाहिजे की ही सासरी आलेली मुलगीसुद्धा आपलीच मुलगी आहे, ही जर शिकली, एक मुलगी शिकली तर सगळं घरच नाही तर सगळं संपूर्ण ती समाज बदलवेल. आणि तिच्या शिक्षण, आणि कारण मुलींमध्ये तेवढे गट्स आहेत, ठीक आहे ना, ती काहीही करू शकते, आपलं घरही सांभाळू शकते आणि बाहेरचं जगही सांभाळू शकते. आज शिक्षणामुळे बघा ना, स्त्री कुठे गेलेली आहे, कुठल्या क्षेत्रात स्त्री नाही आहे हे तुम्ही मला सांगा, प्रत्येक क्षेत्रात. आणि त्याचं सगळं जर हे असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. कारण त्यांनी जे कायदे स्त्रियांसाठी बनवलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाचे कायदे असतील, त्यांचे त्या बाळणपणाच्या नंतरच्या त्या सुट्ट्या असतील, किंवा त्यांना समानतेचे जे अधिकार असतील, आज कुठल्याही जाती धर्माच्या महिला ज्या कुठे त्या बसलेल्या आहेत तर त्यांनी खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूजनीय मानावं आणि त्यांची पूजा करावं असं मी तुमच्या दूरदर्शनच्या माध्यमातून सांगेल. कारण जे काही त्यांच्या जीवनात बदल झालेला आहे तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेला आहे असं मी सांगेल. अगदी बरोबर. मॅडम, आपण आपल्या क्षेत्रांमध्ये उच्च स्थानावरती गेलेला आहे आणि तिथंपर्यंत यशस्वी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणात्मक किंवा घटनात्मक जे काही त्यांचे विचार आहेत तर त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये कसा झाला? ॲक्च्युली कसं होतं की आपला समाज आधीपासून गरीबच होता, ठीक आहे. तर त्याला त्याच्या पायावर उभं राहणं हे तेवढंच महत्त्वाचं होतं. कारण पायावर उभं नाही राहणार तो मागत राहणार. तर मागायचं नाही तर देणारं बनलं पाहिजे, ठीक आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मागणारा समाज असल्यापेक्षा तो देणारा समाज माझा झाला पाहिजे. आणि हा सुद्धा विचार माझ्या मनामध्ये रुजला होता. आणि मग मी कशी देणारी बनेल, म्हणजे त्याच्यासाठी मला उद्योग काहीतरी करावं लागेल. आणि तसंही माझ्याकडे शिक्षण नव्हतं. मी तुम्हाला सांगते की माझं शिक्षण फक्त 7वी त्यावेळेला झालेलं होतं. त्याच्यानंतर मी 10वीपर्यंत शिकण्याचा प्रयत्न केला, तर 9वीपर्यंतच गेले, 10वीची परीक्षा देऊ शकले नाही. ओके, तर ह्या शिक्षणामध्ये मला कुठे नोकरी लागणारच नव्हती, बरोबर आहे. की आज मी इथे जिथे आहे, जिथे एक ऐतिहासिक कंपनीची मी मालकीन आहे, ऐतिहासिक कंपनीची, ज्याला नेहरू गांधीचा वारसा लागलेला आहे अशी ती कंपनी माझी आहे. ज्याला सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा वर्करांना मालक करून मालकांना बाजूला केलं, अशी ही दुसरी ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि तिसरी ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांच्या लेकीने जाऊन तिला टेकवर केलं आणि आज ती म्हणजे एक सिक युनिटला भरपूर म्हणजे फायद्यामध्ये तिने आणलेलं आहे. मला वाटतं मॅडम की माझ्या वाचनात आणि ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला लंडन येथे बाबासाहेबांचं लंडनमध्ये वास्तव होतं तर त्यावेळेला तिथलं त्यांची जे इमारत आहे किंवा त्यांचं जे घर आहे तर त्या संदर्भात तुम्ही जो काही म्हणजे लढा पुकारला होता किंवा जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच मला सांगायला आवडेल. कारण काय झालं की 2014मध्ये मी पॅरिसमध्ये गेले होते एका कार्यक्रमासाठी. बरीच लोक, आपले 30-35 लोक होते, आठवले साहेब पण होते. आणि कार्यक्रम पॅरिसचा झाला आणि बाकीची लोक सगळे इंडियामध्ये आले आणि आम्ही 4-5 लोक आम्ही लंडनला गेलो. तर नेहमी जेव्हा कधी मी लंडनला जायची तर माझी सवय होती अशी की बाबासाहेब ज्या घरात राहत होते त्याला भेट देणं, जिथे शिकत होते तिथे भेट देणं, ज्या लायब्ररीमध्ये, म्हणजे अशा पद्धतीचं सगळं होतं. तर जेव्हा आम्ही घराला भेट द्यायला गेलो तर त्यावेळेला मी बघते काय तर तिथे फॉर सेलचा मोठा असा बोर्ड लागलेला आहे, ठीक आहे. तर मी आणि तिथले एक गौतम चक्रवर्ती म्हणून एक आहेत,
आपले समाज कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीमधले, तर ते त्यांच्यासोबतच आम्ही गेलेलो होतो. मन्नानजी गोरे ते होते आणि एक IAS अधिकारी पण माझ्यासोबत. आम्ही असे 4 लोक गेलेलो आणि हे बघितल्यानंतर एकदम धडक भरली अशी की बाबासाहेबांचं हे घर, त्यांचं हे लागलेलं आहे तिथे, बोर्ड वगैरे वर्षानुवर्षापासून लागलेलं आहे आणि आज हे विकल्या गेल्यानंतर म्हणजे काय, तर मी त्या IAS ऑफिसरला म्हटलं आता काय केलं पाहिजे बरं आपण, कारण 40 करोड तिथे लिहिलेले आहेत पाऊंडमध्ये पैसे, आणि आता जर आपण समाजाला म्हटलं तर सगळ्या जगातले लोक बाबासाहेबांसाठी जीव द्यायलाही कमी करत नाही, जीव घ्यायलाही कमी करत नाही. तर पैसा काय चीज आहे, त्यांनी गोळाही केले असते, पण वेळ तेवढा नव्हता. मग काय करणार, तर ते IAS ऑफिसर मला म्हणाले की जर आपण सरकारला हे सांगितलं की हे घर तुम्ही घ्या म्हणून, तर सरकार एखाद्या वेळेला जर त्यांनी ठरवलं तर ते घेऊ शकतात. म्हटलं मग आपण लंडनला आता फिरणं बंद, लगेच आपण वापस इंडियामध्ये, तर आपण हे प्रयत्न करू. आणि आम्ही इंडियामध्ये आल्यानंतर आम्ही हे प्रयत्न केले. प्रस्तावना तयार करण्यात आली आणि ती गव्हर्नमेंटला दिली, परंतु शेवटी अगदी आचारसंहिता लागेपर्यंत ते काम झालं नाही. त्या फाईलवर साईन झाले नाहीत आणि फाईल बाजूला टाकण्यात आली आणि नवीन सरकार आली. नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्यांनी ठरवलं की आता तर काही होणार नाही आहे, शेवटी हे विसरून जावं आपण. तर मी भारतीय महिला बँकेची डायरेक्टर होते आणि माझी मीटिंग लागलेली दिल्लीमध्ये. तर माझ्या डोक्यात असं आलं की नवीन प्राईम मिनिस्टर आलेले आहेत, तर का नाही बरं आपण एकदा त्यांना शब्द टाकून बघावा, झालं तर वेल अँड गुड, कारण ते डोक्यातून जात नव्हतं घर जाईल म्हणून ह्याचं. आणि मी मेल टाकला प्राईम मिनिस्टर ऑफिसला आणि तुम्हाला मी सांगते की माझी मीटिंग 31 डिसेंबर 2014ला होती आणि मला प्राईम मिनिस्टरची मीटिंगसुद्धा 31 डिसेंबर 2014ला 3:30 वाजताची मिळाली. ठीक आहे, मला एवढा आनंद झाला की मला म्हणजे तेव्हाच वाटलं की काहीतरी आता चांगलं घडणार आहे. आणि मग मी फोन केले काही कार्यकर्त्यांना आपल्या की बाबा तुम्ही येत आहे का म्हणून, काही IAS ऑफिसरांना. तर एक सुबोधचंद्र रामजी होते जे इन्कम टॅक्स कमिशनर होते, त्यांना मी सांगितलं तुम्ही येत आहे का, तर म्हणाले माझे कलकत्त्याला मीटिंग आहे, मला नाही जमणार. मग ते गौतम चक्रवर्ती इथे आलेले होते, मी त्यांना बोलवलं. तर माझ्या बँकेमध्ये जेव्हा मीटिंग होती तर माझ्या बँकेच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही ना मॅडम आपल्या बँकेकडून पण फुलाचा गुलदस्ता घेऊन जा, कारण प्राईम मिनिस्टरची भेट आहे, आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही ते गुलदस्ता वगैरे घेऊन गेलो. जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तर आम्ही ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये फसल्या कारणाने आमच्याकडे वेळ फार कमी राहिलेला होता आणि त्यांनाही कुठे कार्यक्रमाला जायचं होतं. तर त्यांनी सांगितलं की हां बोलिए क्या है आपका. तर मी त्यांना सांगितलं की मैंने देखा वहाँ पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का घर जो है वो बिक रहा है और मैं चाहती हूँ कि सरकार उसे खरीद ले. तर ते काही 2-4 लोक होते, ते म्हणतात आप क्या मतलब लेकर आई हो, क्या सरकार के पास में अभी यही एक काम बच गया है जो मतलब इस तरह से, कल कोई और आएगा कहेगा कि साउथ अफ्रीका में गांधी जी ने ये किया तो वो ले लो, कोई कहेगा नेहरू जी का ऐसा, तो ये सारा नहीं होगा मैडम, कुछ और बताइए आप क्या काम लेकर आए हो. तो मतलब इससे बड़ा काम और मेरे लिए क्या हो सकता है. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का घर वहाँ बिक रहा है और ऐसा स्टूडेंट जिसने 8 साल का कोर्स 2 साल में पूरा किया है, जिसने भूखा प्यासा रहा है, सूखे पाव खाए हैं और इतना पढ़ाई करने के बाद जब यहाँ इंडिया में आके उसने संविधान इस देश को दिया जिसके ऊपर देश चल रहा है. तर हे मोदीजी आपलं ऐकत होते असं. आणि मग नंतर मला म्हणाले अच्छा ठीक है कितना प्राइस है उसका. तो म्हटलं सर 40 करोड़ समथिंग, क्योंकि पाउंड में लिखा था वहाँ. ओके ठीक है, पिलट है सरकार के लिए, चलो ले लिया. वाह. आणि असं म्हटलं आणि ते निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग सगळं प्रोसेस तयार झालं आणि त्या प्रोसेसमध्ये मग देवेंद्रजी म्हणाले की बाबासाहेब आमच्या महाराष्ट्राचे आहेत आणि ही संधी आम्हाला महाराष्ट्राला द्या. आणि महाराष्ट्र सरकारने मग ते पैसे पे केले आणि आज ते घर जे आहे तर ते आज आपल्या भारत सरकारकडे आहे. आणि आज लोक जे तिथे जातात, तर जिथे मक्का मदिना किंवा काशी मथुरा जिथे लोक जाऊन नमन करतात, तसंच बाबासाहेबांचं ते घर झालेलं आहे तिथे, की लोक बस भरून भरून तिथे जातात आणि ते तीर्थस्थान झालेलं आहे. वा. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून जेव्हा म्हणजे भारतीय घटना देशाला अर्पण केली, परंतु त्या घटनेच्या माध्यमातून महिलांना जे विशेष अधिकार दिले आणि त्या महिला त्या पदावरती काम करू लागल्या, पण त्या पदाचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रणालीतून समाजासाठी कसा उपयोगी ठरेल, देशासाठी कसा उपयोगी ठरेल, राष्ट्रासाठी कसा उपयोगी ठरेल, हे खऱ्या अर्थानं आदर्श काम मॅडम आपण या ठिकाणी इथं केलं. परंतु मला जाता जाता एक प्रश्न विचारावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एवढी पवित्र अशी राजघटना अर्पण केलेली आहे, त्या घटनेवरती आता देश
क्रांतिकारक पावलं उचलत आहेत. परंतु मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या पुढील वाटचालीसाठी कशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन करू शकता? मला असं वाटतं की राज्यघटना जी आहे ती खरंच जगातली अशी राज्यघटना आमच्या देशाला मिळालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांथ्रू, की जितके धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे कमी आहेत. आणि ही राज्यघटनांचा अभ्यास जो आहे ना अगदी मुलांना शाळेपासून लहान मुलांपासून शिकवल्या गेला तर मला असं वाटते की खरोखर भारतामध्ये म्हणजे भारत जो आहे तो एक प्रगतिशील भारत होईल असं मला वाटते. कारण ते विचार त्याच्यामध्ये सांगितलेल्या जे काही शिकवण आहे ती सगळी काही म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलांनी ती जर शिकली तर खरोखर प्रगतिशील भारत व्हायला काहीच म्हणजे कमी होणार नाही. निश्चितच. आज 6 डिसेंबर येतोय, बाबासाहेब आमचे गेलेत आम्हाला सोडून, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. पण मला माईबद्दल सांगायचं आहे की माईने बाबासाहेबांची खूप सेवा केली. 1956ला ज्या वेळेला आपल्याला बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे तो देखील माईसाहेबांमुळे मिळाला असं मला वाटते. आणि मी भाग्यवान आहे की मला माईसाहेबांची सेवा करायला मिळाली. माईसाहेबां ज्यावेळेस दादरला राहत होत्या त्या पडल्या होत्या, त्यांचा हात मोडला होता आणि ते माझ्याकडे राहायला होत्या. म्हणजे मी त्यांना ठेवून घेतलं होतं जबरदस्ती. त्या थोड्याशा स्वभावाने थोड्याशा तिखट होत्या, म्हणजे प्रसंगही तसे होतेच म्हणा त्यांच्यावर. पण मग त्यांचे केस धुण्याचं काम, त्यांची आंघोळ घालण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टीचा मला सौभाग्य मिळालं. कारण माझ्याकडे माझं एक पार्लर होतं, सीमा ब्युटी पार्लर माझ्या मुलीच्या नावाने. त्या पार्लरमध्ये जाऊन आम्ही त्यांचे केस धुवायचो वगैरे. तर त्या मला म्हणायच्या की बघ माझं शरीर खूप पवित्र आहे, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेला आहे. हे शब्द आहेत त्यांचे माझ्या कानामध्ये. तर मला असं वाटते की मी कुठे ना कुठे खारीचा वाटा म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जसं ते लढण्याचं घर असेल की माईसाहेबांची सेवा केली म्हणजेच बाबासाहेबांची सेवा केली. बाबासाहेबांना तर बघण्याचा हे नाही मिळालं आम्हाला, दुर्दैवी आम्ही, पण माईची सेवा मला करण्याचं भाग्य लाभलं आणि मी स्वतःला भाग्यवान समजते. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं संपूर्ण देशातून त्यांचे अनुयायी मुंबईमध्ये चैत्यभूमीला दादर येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. खरं तर मला मॅडम असं वाटतं आहे की मुंबईमध्ये एवढे लाखोच्या संख्येनं भीमसैनिक, काही महिला माता भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. तर इथली जी काही सध्याची आत्ताची जी काही परिस्थिती आहे, म्हणजे एवढा मोठा संख्येने येणारा जो काही जनसमुदाय आहे, तर या बांधवांना तुम्ही या निमित्तानं काय सांगू शकता? ॲक्च्युली जगभरातून नाही म्हणता येणार, भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना इथे येतात. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. केवढे हाल अपेष्टा होतात त्या लोकांचे, तरी देखील येतात. कारण ती श्रद्धा, बाबासाहेबांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम, आणि ज्या प्रेमाने ज्या श्रद्धेने ते इथे येतात त्याच श्रद्धेने प्रेमाने मला असं वाटते की त्यांनीसुद्धा त्यांची काही जबाबदाऱ्या आहेत. स्वच्छतेचं ध्यान त्यांनी ठेवलं पाहिजे, स्वतःचं ध्यान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि आपण बाबासाहेबांचे विचार घेऊन गेलं पाहिजे. नुसतंच आलो, अभिवादन केलं आणि गेलो, त्याच्यामधून काय मिळवणार आहात? तर ते बाबासाहेबांचे जे विचार आहेत, खूप सारे स्टॉल लागलेले असतात बुक्सचे वगैरे, तर ते वैचारिक जे पुस्तक आहेत ते तुम्ही घ्यावे, ते तुम्ही वाचावे, तुमच्या मुलांना द्यावे. बाबासाहेब काय म्हणजे त्यांना, त्या मुलांना देखील त्या पुस्तकातून खूप काही शिकायला मिळेल. तर मला असं वाटते की आमचा जो जनसमुदाय तिथे येतो तर त्यांनी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तरच ती खरी अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, आदरांजली ठरेल असं मला वाटतं आहे. मला देखील तुम्ही दूरदर्शनने इथे बोलवलेलं आहे. असे अनेक वेळा मला दूरदर्शनने इथे बोलवलेलं आहे आणि 2 मला अवॉर्ड पण दूरदर्शनने दिलेले आहेत. आणि मी खरंच म्हणजे आभारी आहे सह्याद्री दूरदर्शनची की ते मला वारंवार जेव्हा कधी अशा काही गोष्टी असतात तेव्हा मला ते बोलवतात. तर मी आभारी आहे आणि त्यांनी मला आज इथे बोलवलं त्याबद्दल खरोखर मी धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच. ओके, धन्यवाद. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या